अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथे शेतकरी आक्रमक झाले होते। तहसील कार्यालयाला टाळं ठोकण्यासाठी यावेळी शेकडो शेतकरी दाखल झाले। कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता। माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली नेवासे येथील तहसील कार्यालयाला टाळे ठोकण्यासाठी शेकडो शेतकरी आंदोलक आक्रमक झाले होते। पोलिसांनी त्यांना गेटवरच रोखल्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलच्या गेटवरती ठिय्या आंदोलन सुरू केलं। अखेर शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या गेटलाच कुलूप ठोकलं आणि कार्यालयावर सरकारच्या निषेधार्थ बांगड्या फोडल्यात। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हे जन आंदोलन सुरूच राहणार असल्याचं शंकरराव गडाख यांनी यावेळी म्हटलंय। असं म्हणता येणार नाही, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मागच्या 1 महिन्यापूर्वी संघर्ष यात्रा काढली। प्रत्येक गावात ते गेले, त्यांना माफक प्रतिसाद मिळाला। परंतु आजचं हे जे आंदोलन आहे याच्यामध्ये कुणी जरी म्हणत असेल की राजकीय व्यक्ती उतरलेले आहेत तरी ते साफ खोटं आहे। हे आंदोलन फक्त आणि फक्त शेतकऱ्यांनी आणि ते सर्वसामान्य शेतकऱ्यांनी हातात घेतलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागे आम्ही राज्यकर्ते उभे राहणार आहोत। जे विरोधी आहेत ते तर शेवटी शासनाकडे मागणी करतच राहणार आहेत। विशेषतः या तालुक्यामध्ये पोलिसांच्या सरकारबद्दल सर्वप्रथम नेवाशा तालुक्यामध्ये तरी शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं म्हणून गेल्या 1 वर्षापासून आम्ही ही मागणी करत आहोत। त्याचं कारण असं आहे की नेवासा तालुका हा बागायती तालुका आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कर्ज नेवासा तालुक्यातला शेतकरी उचलतो आणि ज्यावेळेस अतिवृष्टी होते किंवा दुष्काळ पडतो त्याचा जो फटका शेतकऱ्याला बसतो त्याच्यामुळे त्याचं कर्ज थकतं आणि त्याचबरोबर शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत येतो। आणि म्हणून फार पूर्वीपासून शेतकऱ्यांची ही मागणी आहे की शेतीचं कर्ज माफ झालं पाहिजे आणि त्याचबरोबर शेतीला हमी भाव मिळाला पाहिजे। या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। त्याच्याकरता कधी नव्हे तो राज्यातला शेतकरी एकत्र झालेला आहे, आक्रमक तो होतोय। परंतु जे आंदोलनं शासनाच्या विरोधात होत आहेत की या 2 गोष्टी लवकरात लवकर मान्य कराव्यात, परंतु 6 दिवस होऊनही शासन जर शेतकऱ्यांच्या या मागण्याकडे दुर्लक्ष करत असेल तर याच्यासारखं दुसरं दुर्दैव कुठलंही नाही। सर्वप्रथम मला शासनाला हे सांगावंसं वाटतंय की अशा पद्धतीने तुम्ही बुलेट ट्रेन करता, स्मार्ट सिटी करता, हजारो कोटी रुपये तुमच्याकडे उपलब्ध आहेत। महाराष्ट्र राज्याचं जे बजेट आहे त्याच्यातलं सगळ्या कर्मचाऱ्यांच्या पगाराकरता 90,000 कोटी रुपये आकडा खर्च होतो आणि तुम्ही शेतकऱ्यांना फक्त 30,000 कोटी रुपये कर्जमाफी देण्याकरता 6-6 महिन्याचा वेळ मागून घेता, हा कुठला न्याय आहे? आणि म्हणून जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत मला तरी वाटत नाही की या राज्यातला शेतकरी हा आता गप्प बसेल। शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा।